तर इकडे विधान परिषदेची सभापती पदाची निवडणूक तुर्तास होणार नाही अशी माहिती मिळतेय। पावसाळी अधिवेशनात सभापती निवडणूक होण्याची शक्यताही आता मावळली आहे। महायुतीमध्ये सभापती निवडणूक घेण्यावरनं मतमतांतर आहेत अशी माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी दिली आहे। सभापती निवड घेण्यावरनं तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट फारसा अनुकूल नसल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळतेय। विधान परिषदेत आता सध्या उपसभापती नीलम गोऱ्हे याच कामकाज पाहत आहेत आणि त्यांच्याच कामकाजात किंवा त्यांच्याच देखरेखीखाली हे काम चालेल असं कळतंय। सभापती निवडणूक नेमकी का नकोय तेही आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सभापती निवडणुकीवरून महायुतीत एकवाक्यता नाहीये। एकाची निवड केल्यास मित्र पक्षांमध्ये नाराजी ओढवण्याची भीती आहे। उपसभापती म्हणून सध्या नीलम गोऱ्हे कामकाज पाहतायत। सभापती नेमल्यास गोऱ्हे आणि पर्यायानं सेनेमध्येच नाराजी येण्याची शक्यता आहे। राज्यपाल नियुक्त 12 जागा या निर्णय झाल्यानंतर परिषदेत महायुती संख्याबळ अधिक भक्कम होईल। आणि त्यानंतरच महत्त्वाचा निर्णय सभापती संदर्भात घेतला जाईल। अधिक माहिती घेऊयात। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, एकंदरीत आपण बघितलं तर जी निवड करण्यासाठी म्हणजे सभापती पद आता निवडीसाठी जो काळ सुरू झाला होता अधिवेशनाचा तेव्हाच ते होणं अपेक्षित होतं, एवढा वेळ लागलेला आहे, याचाच अर्थ आता पूर्णपणे मावळलेली आहे आशा। पावसाळी अधिवेशनाचे अवघे आता 2 दिवस राहिलेले आहेत। शुक्रवारी अधिवेशन संपतंय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटच्या दिवशी विधान परिषदेच्या रिक्त जागेचं मतदान आहे। तत्पूर्वी निवडणूक व्हावी अशी इच्छा भाजपाची होती, पण मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी याकडून फारसा अनुकूल मतं आलेलं नाही। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक बैठक झाली। या बैठकीमध्येच जवळपास मित्रपक्षांनी या संदर्भात असहमती असल्याचं मत व्यक्त केलं। यानंतरच ही निवडणूक होणार का याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। प्रामुख्याने विधान परिषदेमध्ये आत्ता महायुतीचं संख्याबळ भलेही बहुमताचं असलं तरी NCPकडनं रामराजे निंबाळकर हे इच्छुक आहेत। नीलम गोऱ्हे आत्ता कामकाज पाहतायत। अशा परिस्थितीमध्ये मित्रपक्षांना नाराजी ओढावी का असं एक मतप्रवाह आहे। दुसरीकडे राज्यपाल नियुक्त 12 जागांचा निर्णय न्यायालयामध्ये आहे। या संदर्भामध्ये पुढील काही दिवसांमध्ये न्यायालयाचे आदेश आले त्यानंतर राज्यपाल नियुक्त जागा भरल्या जातील आणि त्याच्यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, त्यानंतर त्यांच्या मित्रपक्षांना देखील जागा मिळणार आहेत। त्यामुळे महायुतीचं संख्याबळ हे अधिक होईल आणि ज्याच्यामुळे जर निवडणूक झालीच तर ती सत्ताधारी बाकावर अधिक बहुमत असल्यामुळे ती बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुर्तास वेट अँड वॉच करावं आणि निवडणूक लावू नये असा एक मतप्रवाह आहे। यामुळे ही निवडणूक होणार नाही असं सांगितलं जातं। राज्यपाल नियुक्त जागेनंतरनं पावसाळी अधिवेशन असो किंवा कोणतंही अधिवेशन हे सभापती निवडणुकीसाठी गरज नाही। निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि त्यानंतरनं विधान परिषदेचं मतदान सभापतीपदासाठी होऊ शकतं। कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये या संदर्भातला निर्णय होऊ शकतो, पण तुर्तास तरी सभापती पदाची निवडणूक नको असं मतप्रवाह दिसून येतोय। त्यामुळे ही निवडणूक या पावसाळी अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता जवळपास दिसून येत नाही आणि ही निवडणूक होणार नाही असं सूत्रांनी NDTVला माहिती दिलेली आहे। नक्कीच सागर, आणि आपण बघतोय की आता अर्थातच काहीच महिने राहिलेले आहेत या सरकारच्या कार्यकाळाचे, मात्र त्यातही बऱ्याच राजकीय घडामोडी वेगवान होताना पाहायला मिळतात। तुर्तास धन्यवाद सागर या माहितीसाठी।